चला तर मंडळी, आजची रेसिपी अगदी भन्नाट होणार आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत न खाणारे देखील अगदी आवडीने मागून मागून खातील। मसाले न घालता तरी देखील चविष्ट आणि अप्रतिम, हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाज्यांना तर अगदी फिकं पाडणारी। आपले जुने लोक म्हणतात ना, जुनं ते सोनं, अगदी खरं। कारण ही पारंपरिक पालकाचा गरगट्टा भाजी पालक न खाणारे देखील बोटात चाकत खातील आणि कुणाला कळणारे नाही यात पालक आहे। पालकाचा गरगट्टा करण्यासाठी सर्वात आधी मी एक जोडी पालक घेतली, तिला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि आता मी पालक कट करून घेते। पालक मात्र आपल्याला अगदी बारीक कट करायची, जास्त जाड नाही। पालक कट करून झालेला आहे। आता मी सर्वात आधी एका कुकरमध्ये कट केलेली पालक टाकून घेते। त्यासोबत अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून अगदी 5 ते 6 मिनिटं भिजायला ठेवली होती। बऱ्याच भागांमध्ये तुरीच्या डाळऐवजी हरभरा डाळ देखील घालतात। जर तुम्ही हरभरा डाळ घालणार तर तिला 15 ते 20 मिनिटं नक्कीच भिजायला ठेवा, कारण मी हरभरा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो। त्यासोबत 2 चमचे शेंगदाणे भिजत ठेवले ते टाकलेत। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या अगदी ठेचून टाकल्यात। भाजीला थोडा तिखटपणा यावं म्हणून 3 ते 4 हिरवी मिरची अगदी मोठे मोठे तुकडे करून टाकलेत। मिरची ह्या वेळेला न टाकता तुम्ही फोडणीत जरी घातली तरी देखील चालेल। कट केलेला टोमॅटो आणि थोडं इथं मीठ घालते। मीठ घातल्यामुळे आपली भाजीला छान चव येते आणि मिठाचा सार अगदी सर्व भाज्यांना सारखा लागतो। त्यासोबत 1 ग्लास मी इथं पाणी घातलंय। भाज्या शिजतील इतकंच, जास्त पाणी तुम्ही देखील टाकू नका। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्यात। जर तुम्ही ऐवजी हरभरा डाळ घातली असेल तर 3 किंवा 4 शिट्ट्या घ्या, म्हणजे डाळ छान मऊ शिजेल। वाफ काढून आता मी झाकण खोलून बघते तर भाज्या अगदी छान शिजून गेलेल्या आहेत। पाणी देखील जास्त नाहीये की आपल्याला त्याला साईडला काढावं लागेल एवढं। डाळ चेक करून बघते, डाळ देखील छान शिजली आहे। तर चमच्याच्या साहाय्याने मी छान मिक्स करून घेते किंवा घोटून घेते। इथं मी 1 चमचा बेसन पीठ टाकलंय आणि छान आता मी घोटून घेते, म्हणजे आपली पालक आणि बेसन छान एकजीव होऊन जाईल आणि त्यातल्या गाठी देखील नको राहायला बेसन पिठाच्या। जर तुम्ही बेसन पीठ इथं न घालता नंतर पाण्यामध्ये मिक्स करून घातलं तरी देखील चालेल। पालक छान घोटून झाली, आता भाजीला मी फोडणी देऊन घेते। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यात मी 2 चमचा एवढं तेल घातलंय। तेल छान गरम झालं की लगेच 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरे, छान जिरे राई तडतडलं की लगेच मी त्यात ठेचलेला इथं 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात। त्यासोबत 2 लाल मिरची तुकडे करून घातलेत। ठेचलेला आलं घालते आणि छान परतवून घेणार आहे, जोपर्यंत लसूण आणि आलं छान असा गोल्डन रंग येते तोपर्यंत। थोडा हिंग घालते भाजीला छान चव येण्यासाठी। अर्धी चमची हळद। हिंग घातल्यानंतर छान खमंग फोडणी बसली की लगेच आपण त्यात शिजवलेली पालक टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायची। इथं मी कुठलेही मसाले घातले नाही तरी देखील भाजी चविष्ट आणि भन्नाट होते। इथं मी 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करून टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरातील मेंबर्सनुसार त्यात पाणी टाकायचंय। इथं मी 3 लोकांसाठी बनवते म्हणून 1 ग्लास पाणी घातलंय। त्यासोबत 1.5 चमचा मीठ घातलंय। मीठ आपण पालक शिजताना देखील टाकलं होतं म्हणून थोडं काळजीने जिथं मीठ घालायचंय। छान आपल्याला फुल गॅसवरती 1 ते 2 खडखडून अशी उकळी येऊ द्यायची। त्यानंतर गॅस कमी करायचा आणि पुन्हा आपल्याला भाजी 2 ते 3 मिनिटापर्यंत शिजू द्यायची, किंवा आधीपेक्षा आपली भाजी थोडी घट्ट होत नाही तोपर्यंत। इथे बघू शकतात भाजी छान रट शिजली आहे, छान आवाज येतोय। भाजी छान शिजून झालीये। मी गॅस बंद करते आणि पटकन आता मी ताव मारायला घेते। वाफारता भात, त्यावर गरमागरम पालकाचं घुटं। आहा, तुम्ही देखील सिंपल पण चवीला अप्रतिम असं पालकाचं घुटं नक्कीच ट्राय करा। कसं झालं मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा घरगुती रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा।